आज व्हिडिओ बनवायला थोडासा लेट झाला आहे. पंढरपूरला गेलतो गोळ्या आणायला, पावसात अडकल्यामुळं वेळ झाला. असो, डायरेक्ट आता मुद्द्यावर येऊ. कालचा मुद्दा आपला लवगुरूनं मला थांबायला सांगितलं, तुझं काय होणार नाही असं सांगितलं. आणि मग मी नाराज होऊन, मला पण वाटलं आता ही सांगते म्हणजे काहीतरी तथ्य असेल त्यात, म्हणून मी जायचं बंद केलं. आणि मग 2-4 दिवस असं मला 2-3 दिवस तसं गेलं. आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी अनुज दारासमोर आली. मग म्हणलं आता ही लवगरचा सल्ला सगळ्यात म्हणजे चुकीचा दिला आहे, तिच्या पण मनात काहीतरी आहे असं मला वाटलं. आणि मग पुन्हा अशा पल्लवीत झाल्या. पण एवढ्या सगळ्यातनं माझं एक प्रॉब्लेम असा होता की माझं धाडस होत नव्हतं. मला वाटायचं कोणीतरी बघितलं शाळा बंद होईल वगैरे, त्या गोष्टी डोक्यात यायच्या. मग परत विचार केला, काय करायचं थोडंसं जरा म्हणजे काहीतरी करावं, पाऊल उचलावं असं वाटायचं. पण काय करावं, काय विचार. मग मला डोक्यात एकदा आलं की आपण आता प्रेमपत्र देऊया. मग मी काय केलं, मी त्यावेळी ढोबळे सरांच्या ऑफिसमध्ये राहायला होतो तिथं. त्यावेळी जागा दिली होती, म्हणजे राहायला संधी दिली होती मी कॉलेजला असल्यामुळे तिथं. आणि मग तिथं एका मोठ्या उद्योजकाची किंवा कोणातरी आमदार खासदाराच्या मुलाची पत्रिका, लग्नपत्रिका आली, अशी मखमली ह्याच्यात असे होती. आणि ती बरेच दिवस झाली तिथं होती. मग ती पत्रिका घेतली, त्यातलं मखमली कापड बाजूला केलं मी, आणि त्याच्यावर एक कोरा कागद मस्तपैकी असा चिटकवला. आणि त्याच्यावर स्वच्छ अक्षरामध्ये मनातल्या भावना सगळ्या उतरवल्या, जे काय मला त्याच्याबद्दल वाटत होतं ते सगळं अनुबद्दलचं सगळं त्याच्यामध्ये लिहिलं. पहिलं वाक्य होतं, प्रिय अनुजा, असं लिहिलं होतं. आणि अनु म्हणजे परत मी तिला अनु म्हणायला लागलं. अगोदर असं अनुजा लिहिलं आणि खाली होतं सप्रेम जय भीम असं लिहिलं होतं मी त्यात. त्या एका ह्याच्यावरती एवढं हसत होती नंतर की तुम्ही असं कसं काय लिहिलं म्हणून. तुम्हाला मग पत्र लिहिलं, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि देज कसं का आहे आता, ही पत्र देण्यासाठी एवढं म्हणजे अटीतटीचा सामना करावा लागला, एवढं त्याच्यासाठी प्रॉब्लेम. मग कसं बसं सगळा अटीतटीचा सामना करून अथक प्रयत्नानं कसं बसं तिच्यापर्यंत ते माझं प्रेमपत्र पोचलं. धडधड होती, ह्याचं उत्तर कधी येते, काय येते, मनात लय शंका कुशंका बऱ्याच. आणि मग 2 दिवस 3 दिवस तर काहीच नाही, रिप्लाय नाही, काही नाही. तिसऱ्या चौथ्या दिवशी आणि सांगायचं म्हणजे त्यामध्ये नंबर वगैरे सगळं मी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं. मग माझं मी फक्त बघायचो काय फोन येईल असं वाटायचं. पण चौथ्या दिवशी एक असा तिच्याच मैत्रीकडनं एक निरोप आला की तिला वैतागली, रागाला गेली, आम्हाला खवळली, शिव्या दिली. अरे बापरे म्हणलं, का ही वेगळाच खोटा ना काहीतरी झाला आहे म्हणलं. आणि ती रागीट स्वभाव आधीच, असं तसं ती सांगायची. म्हणलं आता काय लागा अवघड झालं, सगळं फिसकटलं का काय असं मला वाटायला लागलं. आणि मग ह्यातच असा आठवडा गेला. आणि मग आठवड्यानंतर गुरुवारचा दिवस होता आणि मी लिंबाच्या झाडाखाली तिथं बसलो होतो. 4 वाजल्या होत्या. ऑगस्ट महिना होता त्यावेळी. आणि 4 वाजता हळूच माझं कसं व्हायचं की कोणाचा जरी फोन आला, कोणाचा जरी अननोन नंबर काय आला, तर मला वाटायचं ते अनुचाच फोन आहे का काय, असं मला नेहमीच वाटायचं. मग त्यावेळी एकदा 4 वाजायच्या दरम्यान गुरुवारी मिस कॉल आला. बारीक माझं ते कायम त्या मोबाईलकडेच लक्ष असायचं, कधी येते काय आहे. आणि मग मिस कॉल आला म्हणलं काही 100% अनुसाच आहे का काय. मग मी काय केलं, पटकन त्याच्यावर फोन केला तर तिकडून कट केला. मग पुन्हा एकदा मी लावला, मग फोन उचलला आणि मी नंतर करते असं अनुन फोनवर सांगितलं. तिचाच आवाज होता ती. म्हणलं मग म्हणजे बरं वाटलं, फोन आला डायरेक्ट. आणि थोडंसं का होईना पण बोलणं झालं, काय झालं नव्हतं, नंतर करते एवढंच म्हणलं, पण आला ही लय महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. मग वाट बघायला चालू झालं, कधी येतोय काय येतोय फोन. मग त्याच दिवशी संध्याकाळी मला वाटतं 7-7:30च्या दरम्यान मला
फोन आला आणि फोनवर बोलायला लागलो. मग मी मित्रात बसलो होतो, सगळेजण मी मित्रापासून साईडला तिकडं गेलो बस एकांतात आणि बोलायला लागलो. मग तिनं कंडिशन टर्म पहिल्यांदा चालू केल्या. म्हणली मी फोन केला आहे, पण म्हणजे मी पण आवाज बोलायचं तिला. ती पण म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच सांगते की माझं असं इंटेन्शन काय नाही, पण एक मित्र म्हणून मैत्रीण म्हणून आपण एकमेकांना असं बोलूया. मला काहीच हरकत नाही म्हणलं. मग मी तिला सगळं मग तिच्याबद्दल सांगायला लागलो. तुमचा आवाज, तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं राहणं, तुमचा स्वभाव, या सगळ्या गोष्टी मग खूप मनाला भावल्या. त्या म्हणलं मला लय आवडले तुम्ही, मला लय. पण मग तिचं म्हणणं एकच की ॲज अ फ्रेंड आपण राहूया. मग काय व्हायला लागलं असं, बोलणं म्हणजे असं काय डेली होत नव्हतं. कधीतरी असा फोन यायचा. मग फोन प्रॉब्लेम, फोन तिच्याकडं नव्हता, कोणाचा तर मोबाईल कसं घेऊन तिला फोन करावा लागायचा. मी म्हणलं माझ्याकडे एक छोटा मोबाईल मी घेऊन देऊ का, असं म्हणलं. तर ती द्या म्हणली. असं थोडं दिवस मोबाईल काय लगेच दिला नाही, पण थोडं दिवस असं आमचं बोलणं व्हायला लागलं. बोलणं म्हणजे काय आहे की एकदम असं छान प्रेमळ गोष्टी, प्रेमातल्या. एक गोष्ट सांगण्यासारखी अशी की तुम्हाला मी ह्यात व्हिडिओमध्ये आता दाखवता येईल का नाही माहीत नाही मला. इथंच पाठीमागं जटाशंकराचं मंदिर आहे. आणि कसं व्हायचं, जसं मी तिच्या प्रेमात पडलो ती स्वप्नात यायला लागली. मग आम्ही काय कुठंतरी बागेत बसलेलो, कुठेतरी फिरायला लागलेलो बागेत, असं ही स्वप्न पडायची. मग एकदा तिला मी स्वप्न माझं बोलून दाखवलं की मी असं, इथे एक मंदिर आहे, मंदिरात असं भीमा नदी आहे, पाण्यात पाय सोडून असा बसलो आहे, हातात हात आहे आणि आपण गप्पा मारते. ती आश्चर्यचकित झाली, काय सांगितताय. मग ती म्हणली काय सांगताय, मला पण सेम स्वप्न पडले. मी म्हणलं अरे होते म्हणलं मग पूर्ण हे आपलं स्वप्न. मग हळूहळू तुमचं बोलणं वाढत गेलं. एकदा म्हणजे काय व्हायला लागलं, पण प्रॉब्लेम असा एकदा झाला. सगळी मित्रमंडळी बसली होती की जसं कधीतरी ती आता गावाकडे यायला लागली आत, म्हणजे जेवण्यासाठी. इकडं सुट्टी झाली की तिकडं येणं वगैरे चालू झालं. मग एकदा आल्यानंतर मला दिसले. मग मी काय केलं, मित्रासोबत त्या एका कट्ट्यावर जाऊन बसलो. तर तिला ते अजिबात आवडलं नाही. तिचा फोन लगेच संध्याकाळी फोन आला मला, तुम्ही तसं का बसला तिथं असं मुंडक्यासारखं. तिनं डायरेक्ट मला शिवीच दिली, कशा मागचा पुढचा न विचार करता. मी पण डिप्रेशनमध्ये गेलो. आईला म्हणले काय होऊन बसलं आता हे. पण नंतर थोडा दिवस ती रागानं असं मुंडक्यासारखं वागणं बरोबर नाही असं तसं म्हणून तिनं जी शिवी देऊन पण फोन कट केला. बरेच दिवस परत फोन आला. नंतर एकदा फोन आला आणि मग आम्ही बोलायला लागलो. फोन त्यावेळी कसं होतं, ते तसलं स्क्रॅच कार्ड आणि ती रिचार्ज करायचा हे तसलं होतं त्यावेळी. अनलिमिटेड वगैरे काय तसलं नव्हतं. माझा बोलत असं गप्पा रंगल्या, असं इकडं जाऊ तिकडं जाऊ, असं करू तसं करू, पण प्रेमळ सगळ्या गप्पा असायच्या. आणि मग त्या दिवशी आता थांबा, की आता पुढच्या भागात सांगतो तुम्हाला. आता टाईम काय म्हणतात त्याला, वेळ भरपूर झाला आहे.